त्यांच्या माध्यमातून हा आवाज हा कार्यक्रम करोडो मराठ्यांच्या घरापर्यंत पोहोचल। त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी मोबाईल आपले फ्लाईट मोडवर टाका। ज्यांनी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला आहे त्यांनी मोबाईल एका वरती करा, हात वरती। बरेच बांधव आहेत, अजून आपण सर्वांनी मोबाईल फ्लाईट मोडवर टाका, डाटा बंद करा आणि ज्यांनी बंद केला त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। माझी पण चालू चला मला लिंक आपल्या महिला भगिनींसाठी आपण प्राधान्याने जागा करून द्यायची आणि जिथं कुठं असेल तिथं कुठं जागा भेटेल महिला भगिनींनी तिथंच बसायचं। आता डी मध्ये सगळे आपण या व्यासपीठाच्या भोवतीच्या डी मध्ये जे बांधव आहे, कारण बाहेर बसलेल्या लोकांना कोणी ताला दिसत नाही। आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने राज्यातून महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा लागांना पाहिजे इच्छा आहे, त्यामुळे सर्वांनी खाली बसा। फक्त मीडिया प्रतिनिधी उभा राहतील, मीडिया प्रतिनिधी उभा राहतील, त्यांना उभा राहणं गरजेचं असतं। त्यांच्या व्यतिरिक्त या व्यासपीठाच्या भोवताली सगळे बांधव खाली बसा। ज्यांचं जॉईन झालेलं आहे त्यांनी खाली बसून घ्यायचं। मीडिया प्रतिनिधी ज्यांचा अँगल सेट झालाय, त्यांचं कनेक्शन जॉईन झालेलं त्यांनी सुद्धा खाली बसायचं। सर्व बसवतो जिथे कोणी बांधव बसलेले आहेत, बरेच बांधव पत्रावर शेडवर बसलेले आहेत, आपापल्या स्वतःची काळजी घेऊन बसतात, कोणालाही या ठिकाणी हानी होणार नाही, आपण सर्वांनी काळजी घ्यायची। आपल्या स्वतःच्या जीविताची काळजी प्रत्येकाने घ्यायची। प्रत्येकाने आपापल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या। खाली बसून घ्या, व्यासपीठाच्या भोवताली जे बांधव आहेत ते खाली बसून घ्या। गानांची सूचना आहे, साऊंड सिस्टमच्या जवळचे सगळे माझा समजा थांबा। स्वयंसेवक सुद्धा, स्वयंसेवक फक्त एक ते काकडे साऊंड जे आहे ओनर ते फक्त उभा आहे, हात वर करा काकडे तुम्ही, काकडे तुम्ही हात वर करा, हा फक्त एक ते हे थांबतील वर, सगळे माझं सर गानांची सूचना आहे। चला महाराज मागं काढा, एकही बांधव या ठिकाणी उभा राहणार नाही। खाली बसून घ्या, वाद घालू नका, पत्रकारांमध्ये बसून घ्या। महाराज तुम्ही सुद्धा बसा, एक ते त्या ठिकाणी फक्त साऊंड सिस्टमचे ऑपरेटर उभा राहतील।
हा डेअरी कामा करायचं आपल्याला. खाली बसून घ्या. व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. कृपया बांधवांना विनंती आहे आपण थोडी वरची गर्दी कमी करा पाठीमागे. कृपया शांत पडा. गाड्या बाजूला लावा असा फोन तिकडून लोकांना यायला जागा नाही म्हणल्या गाड्या परत बाजूला करा. लोक तिकडं ओळीपर्यंत थांबलेला असा फोन आलाय. सर्वांना या ठिकाणी आदरणीय दादांनी सूचना दिली. मधात ज्या काही गाड्या लागल्या त्याच्यामुळे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. त्याच्यामुळं ज्यांच्या कोणत्या गाड्या मधात आहेत रस्त्यात आहेत वाहतुकीला अडथळा निर्माण करतात त्यांनी आपल्या गाड्या बाजूला लावा तात्काळ नेऊ. कारण वडीपर्यंत संभाजीनगर पासून इकडे बीड पासून पूर्ण हायवे जाम झालेला आहे. वडीमध्ये मोठ्या प्रमाणात आपले बांधव थांबले त्यांना इकडे येण्यासाठी रस्ता नाहीये. त्यामुळे अंतरवाली रस्त्यावर आतमध्ये ज्या बांधवांनी गाड्या लावल्या त्या गाड्या तात्काळ बाजूला घ्यायच्या. जय शिवाय. अत्यंत महत्वाची सूचना आहे. इकडे येणाऱ्या बांधवांसाठी वडीगोदरीपासून अंतरवालीपर्यंत मधात गाड्यांनी पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आपले बांधव लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून या अंतरवाली या ठिकाणी येत आहेत, बैठकीसाठी येत आहेत. त्यांना येण्यासाठी आपण मदत करायची, त्यांना येण्यासाठी रस्ता रिकामा करून द्यायचा. त्याच्यामुळे आपण अगदी प्रत्येकानं स्वयंसेवकाच्या भूमिकेत इथं बसले काय आणि तिथं असले काय प्रत्येकानं मराठा सेवक या नात्याने तो रस्ता रिकामा करून अगदी शेवटचा बांधव या सभास्थळी येईल याची सर्वांनी काळजी घ्यायची. बैठकीच्या ठिकाणी याची सर्वांनी काळजी घ्यायची.
त्याशिवाय आपले जे कोणी बांधव पार्किंग वाचून जर वडीगोद्री या ठिकाणी थांबलेले असतील तर सर्व्हिस रोड, दोन्ही सर्व्हिस रोड पार्किंग साठी होते, ते दोन्ही सर्व्हिस रोड आता पूर्ण जाम झालेले आहेत, तिथली पार्किंग संपलेली आहे. आपण त्यांना फोन करून सूचना करायची, जर कोणाला पार्किंग मिळत नसेल तर त्यांनी मार्केट कमिटीच्या यार्ड मध्ये पार्किंग करायची. समोर मार्केट कमिटीचा मोठा यार्ड आहे, मोठाही आहे, त्या ठिकाणी येऊन पार्किंग करायची गाड्यांची. आणि वडीगोद्री पासून बरेचसे बांधव या ठिकाणी पायी येत आहेत, त्यांना सुद्धा इथं येण्यासाठी मदत होईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची. जर कोणाचे वाहनं त्या ठिकाणी रस्त्यात लावलेले असतील तर ते तात्काळ बाजूला घ्यायचे, किंवा तशा सूचना आपण तिथल्या ड्रायव्हरला द्यायची की आपली गाडी जर रस्त्यात असेल तर बाजूला घे. मुंबईवाले जे आले ना, मुंबईवाल्याला पुढे येऊ द्या. मुंबईचे जे जे बांधव आलेत ना, फक्त मुंबईवाले आले असले ना, त्यांना फक्त यायला रस्ता द्या. मुंबईवाल्याला स्टेजच्या जवळ येऊ द्या. वाटल्यास आपण रिकामी जागा करू. काही मुंबईचे बांधव इकडे आलेत, पण जे कोणी मागं घेतले असतील ना आपले बांधव, मुंबईवाल्यांना समोर जागा द्या. हा वा वा, हे मुंबईवाले इकडून आलेत, मागे राहिलेले सुद्धा इकडून येऊ द्या त्यांना. जागा नाही इथं बसा, जागा करा ना खाली थोडी. मुंबईवाल्या जर तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असतील तर त्यांना इकडं बॅरिकेडच्या आत येऊ द्या. बरेचसे मुंबईवाले आले तिथं बस. सर्वांनी हात उंच करायचे. एकदा सर्वांनी जयघोष करायचा आहे. दादांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. सगळेजण आपण आतुर झालो होतो दादांना बघायला. हात उंचावून आपले बांधव पाचोड पासून ते बीड पर्यंत संपूर्ण भगवा झाले वादळ भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज मराठ्यांचा आवाज आहे. राष्ट्रमाता जिजाऊ की. छत्रपती संभाजी महाराज की. मनोज दादा तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे. लड़ेंगे जीतेंगे. आरक्षण आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं. मराठा एकजुटीचा. आता मी म्हणे कोण आला रे कोण आला, तुम्ही म्हणायचं मराठ्यांचा वाद आला. हात उंचावून कोण आला रे कोण आला. जे रस्त्यांवरती चालतायत, ज्यांना दादा प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्यांनी सुद्धा जिथं आहे तिथं
संपूर्ण अंतरवलीच्या पंचकोशीमध्ये आवाज दुमदुमला पाहिजे. कोण आलं रे, कोण आलं, कोण आलं रे, कोण आलं. फक्त हात वरती करा, एकदा हात वरती करून घोषणा द्या. एक वेगळी ऊर्जा द्यायची, दादांना ताकद द्यायची. आपल्याला आपला नेता लढवय्या नेता आहे, झुंजार नेता आहे, प्रामाणिक नेता आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्या नेतृत्वासाठी. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे, दादांनी आदेश दिला तर कोण कोण मुंबईला येणार, किती किती लोक घेऊन येणार सोबत. एक प्रश्न आहे, कोणाकोणाच्या घरात दादांचा फोटो आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, कोणाकोणाच्या हृदयात दादाचा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे. टाळ्या वाजून ताला सुरात. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे. तुमचा नातं काय, तुमचा नातं काय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. चला मुंबई, चला मुंबई, चला मुंबई, चला मुंबई. एक मराठा, एक मराठा. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे. आता वातावरण गरम झालंय अंतरवलीतलं. फक्त हवा मुंबई पर्यंत गेले पाहिजे, त्यासाठी भगव्या बाहेर काढा. माता भगिनींना गरम करा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. आपल्या दादांच्या प्रकृतीसाठी आणि मराठा आरक्षणाच्या यशासाठी या नियोजन बैठक म्हणायचं का सभा, ही तर महासभा आहे. मग वाजवा एकदा प्रचंड टाळ्या. आपले दादा आपल्याला काही इशारा करतायत. उठू नका, कोणी उठू नका, लोटू नका, लोटू नका. बांधवांनो, हात जोडून नम्र विनंती आहे, एकमेकांना लोटू नका, लोटू नका. दादांचं आपल्यावरती लक्ष आहे. जिथे जागा मिळेल तिथे स्थानापन्न व्हा. कुणी काही गडबड करू नका, लोटू नका एकमेकांना. दादांची सूचना आहे. दादांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतोय का? कुणी एकमेकांना इकडे तिकडे लोटू नका आणि सर्वांनी शांततेत बसा. या ठिकाणी महिला भगिनींसाठी आपण जागा करून द्यायची. जिथं कुठं महिला भगिनी दिसल तिथं आपण सुरक्षा कडे करून त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची. पाठीमागे लोटतायत, मंदिराच्या पाठीमागं बिलकुल लोटालोटी करू नका. तुम्ही आहे तसे स्थिर व्हा, आहे तसे स्थिर व्हा, एकदम जागेवर खाली बस. सर्वांनी हात वरती करून घोषणा द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज की.
अंतरवाडी गावकरी फक्त व्यासपीठावर थांबा बाकीचे काय सगळे सारखे जे बाबा आपण काय करता आता लढाई जिंकायची आपल्याला हा. आणि कुणी खाली वर मला बसायचं नाही आपण घरचे सगळे करायची सुरुवात तुम्ही खाली बसा वर इकडचे बसावर खाली तुम्ही लोकांना दिसत नाही ना खाली बसा जागेवर खाली बसा अरे खाली बसा म्हणलं तरी उभा राहतात तरी माझ्याकडेच बघता म्हणलं राव बघा त्या साऊंड सिस्टमच्या मशीन पासून मागे सरकार त्याला फार बिचारायला चिमूर घेतो कोणी मला माहिती आहे तुम्हाला खाली बसा इतकी सुद्धा जागा नाही पण ऍडजस्ट करा एकामेकाला दिसलं पाहिजे मागच्या आडायले खाली बसणार आहोत तुम्ही पण खाली बसा मागे सारखा सगळ्या सर बाया मागे सर सर मागे सर लोकांना दिसायला लोक येऊन करायला दिले सर मला वेळ घालत जमा करावं तुम्ही असं मुलं सांगण्यात घाली जेवण चला बसा खाली बसा मी तुम्हाला सर सगळे आपण आपल्या लोकांनी पदार्थ काय केला पाहिजे या मंदिराच्या जवळचे खाली बसा बरं मंदिराच्या जवळचे प्लीज तुम्ही खाली बसा प्लीज मागच्या लोकांना लगेच दिसा नाही तुमच्या पाठीमागं तिकडं सगळ्या रोडवर लोक आहेत खाली बसा अरे खाली बसा रे खाली बसा शांततेत खाली बसा शांततेत खाली बसा मंदिराच्या पाठीमागचे थोडं पुढं सरका बरं तुम्ही थोडं पुढं सरका थोडं सरका पुढे ते पोरं अंगावर पडतील त्याला हालायला जागा नाही मागं बरं थोडं एक इंच पुढं सरका ते त्याला हालायला जागा नाही त्याच्यामुळे ते जास्त लवकर ते अंगावर पडायला नाही प्लीज थोडं सरका पुढे या थोडं पुढे या थोडं पुढं लोटो नका म्हणा तुमच्या मागचा त्यांना पण पुढं जागा नाहीये जागा करायची सुरुवात आता जाऊया आता अवस्था येईल ना आता सगळ्यांना एक विनंती आहे ज्यांना आवाज येतोय त्यांनी फक्त शांततेत आवाज ऐकायचा ज्यांना मी दिसत नाही त्यांनी पण आता शांततेत आवाज येईल तिथपर्यंत जागेवर बसा आता तिकडं रस्त्यावरती सुद्धा सगळं जाम झालं असं म्हणतात नाही झालं तर मला आता तिकडं चौकात जावं लागतं काका रोडवरच आता डायरेक्ट आता लोक बसत म्हणल्यावर तेवढाच एक पर्याय आता मला चौकात जावं लागतं हो ना तर तिकडे रोड जाम झाले सगळे त्याला दिसांतर त्या रोडवर त्याला मी कमीत कमी रोडवर गेल्या रोड बसा खाली बसा खाली बसा अरे मला लवकर सुरू करायचं खाली बसा तिकडच्या लोकांना दिसत नाही खाली बसल्या हवा येते मग बसा मंदिराच्या जवळच्या खाली बसा मंदिराच्या जवळच्या खाली बसा त्याला थोडी बसा जागा करायला बरं असं सारखा थोडं त्याला थोडी बसा जागा करा जाम झालं काय ना पुढं हालायला जागा नाही चला आपण आता सुरुवात करू सगळ्यांना जय शिवराय छत्रपती शिवरायांना वंदन करू आवाज बंद करा सगळे जरा व्यासपीठावर काही एक जण सुद्धा बोलू नका
सगळ्यात अगोदर तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. एका हक्केवरती तुम्ही लाखोच्या संख्येनं धावून आला, त्याबद्दल तुमचं नतमस्तक होते. तुम्ही मात्र ढकलाढकली करू नका. इकडची बाजूला ना जास्त गर्दी झाली, आवाज येत नाही, साऊंड फिरायला तिकडे. आता येतो का नाही? इथं सगळं मराठ्याला बरोबर. अरे मी दिसतोय जाऊ द्या ना, काय करता आता तुम्ही शांत व्हा, लवकर सुरुवात करायची. आहे तिथं बसा बरं तुम्ही, आहे त्या जागेवर बसा म्हणजे सुरू होईल लवकर. माहिले बिल्डिंग बरोबर एकाच बरोबर पत्र्याला त्याला सांभाळून बरं का, पत्र्याला त्यातून पडता. अरे तू पत्र्यावर झोपला काय रे? काय होईल हो मुंबईला? पत्र्याला त्याला तुम्हाला लागू नये, काळजी घ्या सगळे. तिकडे ग्रामपंचायतवर त्याच्यावर सगळे जेवढे उभं आहेत ना, फक्त तुमची काळजी घ्या, तुम्हाला लागलं नाही पाहिजे ना पडलं तर. आता सुरुवात करू. सगळ्यांना जय शिवराय पुन्हा एकदा. मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं. मराठ्यांचे लेकरा बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं. तुम्हाला खरंच मानावं लागेल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ, तुम्ही अजिबात थोडे सुद्धा फुटला नाहीत. खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं वाटतं. शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती ताकदीला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं. सगळ्यात मोठं काय, फक्त आपला समाज आणि आपले लेकरं हे महाराष्ट्राला देशात तुम्ही सिद्ध करून दिलं. आता लढायचंय, आता रणभूमीत उतरायचं. सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा. आता हटायचं नाही. सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची. मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही. आजची ही राज्यव्यापी बैठक, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले. आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही. पहिला मुद्दा सांगितला, रणभूमीत उतरायचं, मैदान सुद्धा मराठ्यांनीच गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा. आता लढाई आर पारची आणि अंतिम. 2 वर्ष झालं मराठा लढतोय. हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची. 2 वर्ष सातत्याने आपण लढतोय. ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची. मायबापा एक महत्वाचा विषय सांगतो. राजकीय लोक
पक्ष कोणताही असू द्या, स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस, आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही. पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही, तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही. त्यासाठी तुम्हाला मरमर करायची, तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी. हे शब्द लक्षात ठेवा, सगळ्यांनी झटून राहायचं, एकानं परमा गाठायचा आहे. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं. 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची. आलं बरं का आता अंतिम टप्प्यात, थोडं राहिले, त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून, त्याला पण कळलं थोडं राहिलं. फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं. त्याला ह्या बारीना दंगा फारायचा. मागचे मित्र, आपण मायबाप समाज आपला वाट बघतो, आरक्षण कधी मिळत, देण्याची जबाबदारी तुमची माझी. 2 मुद्दे सांगितले, रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं, एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं, आणि तिसरं सांगतो, आपण बाहेर पाडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं नाही. तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राहा, जागावर बसा. कारण इकडून आता यांना फोन यायलेत, यांना फोन यायला लागले, ते माझ्या कानात सांगतील रस्त्यावरती सगळे लोक उभा आहेत. म्हणून माझी विनंती आता आहे, तिथून ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे काय झालं, आपल्याला भेटी होती तिकडं, आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलची मराठीचे देशातले सगळ्यात मोठी सभा झाली तिकडं. पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं, हे तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. तुम्ही म्हणताना आता इथं बेताडावर पत्र्यावर सगळ्या दुनियात गावात लोक बसणार, मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक. मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा, आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा. म्हणून आपण गावात ठेवली, म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे, बसायला उठायला त्रास होणार आहे, जागा मिळणार नाही. म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहित नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे. ते गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला, आणि शेवटची म्हणल्यावर, कारण 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये, तर मग इथं ठेवा. म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली, म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार, तुम्हाला थोडा त्रास होईल. त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो, तुमची समजेल. विषय शेवटी हक्काचा आहे, आपल्या लढाईचा आहे. मायबाप मराठ्यानं संघर्ष कोणी करायला तयार नाही. जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो, तर मराठ्यांच्या पदरात 58 लाख नोंदी पडल्या. 4 कोटी मराठी आरक्षणात गेले, 4 कोटी. हा मला बस पापडतो तिकडे उड्या करूया, नुसतं का नाहीच. आमच्या पुढे बस सभा घे, नाकावर त्याच्यात वर सरकी हो, खाली सरकी हो, काही उपयोग नाही झाला. नाद नाही करायचा गो मराठ्याचा. इथं वळवळ केली का कार्यक्रमच आहे. आमच्या शहागडच्या चौकाला खुटा चौक नाव दिलं लोकांनी. 29 ऑगस्ट 2023 ला ठोकल्याला खोटा आणखी उपटा नाही आणला. आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश, गावागावातून तयारी करायची. पहिला मुद्दा, आपल्याला
रणभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं, विजय मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सोडायची. यावेळेस आपल्याला सलग जायचंय, कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पोहोचायचं. 1-2 मुद्दे क्लिअर झाले. तिसरा मुद्दा, मार्ग बदलायचा आहे यावेळेस. दुसऱ्यांना चान्स, दुसरे लय बेजार करायला लागलेत. मला तुम्हाला काय सांगावं, दुसरे लय बेजार करायला. ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून, तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून. आणि सगळ्यात महत्वातला या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं. ठराव मला नाही करता येत, पण लोक म्हणतात ठराव. आपला ठराव मराठा समाज म्हणजे ठराव असं आहे. हे म्हणले का भागव मुंबई, आमचा भागव लगेच सुरू असा ठराव असतो. काच कोण ठराव होतोय का खापक्याशी लिहिलं नाही, पडली नाही, काहीच नाही. हीच का पण दांडी हे अवघड आहे का बघा. बघ बसले दिसतंय का तुम्हाला सगळ्या बिल्डिंगवर लोक घरावर पातळ्यावर ते झोपलेल्या सांभाळावं. मला का टी शर्ट द्यायला होते सगळ्यात महत्वाचा विषय, पुणे, मुंबई, अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा. सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू. गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे, जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणून सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याच्या काळावर मायबापा हो, स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली. स्वतः एक जण तर सांगत होता की म्हणला आम्ही चपात्याचं पीठ काढलं, पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोरायला. ते पातळ झालं की घट करायला जायचं, एकदमच घट व्हायचं. चपात्या करायच्या कशा, पाणी टाकलं की ते पातळ होतं आणि पीठच संपलं. एवढा मोठा उंडाला मला टपू. शेजारी घर होते 10-12, त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले. ती पिठाचा उंडा त्या घरावाल्याने उचालला, जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही. तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्या आणि पोराला खाऊ घातल्या. कारण हे लेकरं लढाईसाठी आले, त्यांना करता येणार ना. आपल्याला जे करता येते ते आपण करू असं सुद्धा घराने सांभाळलंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं, मग ते मराठी माणसं असतील, मराठी असतील, तिथले मुस्लिम दलित बांधव असतील, तिथले परप्रांतीय असतील, कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली. त्यांच्यासाठी कौतुकाने टाळावा. कारण या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. घरं दिले त्यांनी, स्वयंपाक दिला, त्यांच्या लेकरा इतकं आपल्याला जपले, हे महत्वाचं होतं. आता विषय आपल्याला जायचंय 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता इथून निघायचं. एक बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता एक सकाळी असा निरोप आला, आवाज येतोय तर सगळ्याला कमीत कमी निनाकांत दिसणार. सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही,
2 दिवसात माहिती घेतो. म्हणजे अशी चर्चा झाली जणू सकाळी आला निरोप. मनी जरांगेला आम्ही पुरं संपेल. कुणाला गाडी नाही, पैसे नाही, डिझेल नाही, काही नाही. आणि तुला बघायचं का मराठी संपलेत का संपलेत म्हणून जरा तू फक्त मुंबई तू आज येतो डांबर बसू मोजायला मराठी लेकर संपवले जाते. मुंबईला आता इतक्या ताकदीनं जायचं ना, पाऊस बघायचा ना, ऊन बघायचा ना, वारा बघायचा. एक बी मराठा घरी ठेवायचा नाही. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मुंबईला एकाही मराठ्यांनी पुन्हा मराठ्यांना अशी संधी येणार नाही. मराठ्यांनी हुशार व्हा, वेळ आणि काळ ओळखीत जा. मराठ्यांच्या बाजूला राजकीय लोक पिंजून काढतात तसं मतदान घेऊ तर कचाकच पाय पडते. मतदान घेतलं एकदा आणि विजय झाला की त्याच्या पीएलाच बोलावं लागतं आपल्याला. तुम्ही टेम्पो आणता, तुम्ही ट्रक आणता, कोणी हॉटेल टाकतं, कोणी टपऱ्या चालवतं, कोणी उसळ तोडतं, कोणी डब्यावाले आहेत, कोणी माथाडी कामगार आहेत, कोणी हातगाडी आणतात, कोणी कंपन्यात कर्मचारी आहेत. त्यावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचा हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबई येणारे आणि जे गावात राहणारे आपलेच माता मावल्या नगरसेवक, माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का सण म्हणल्याच्या नंतर बी जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय. तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उठणार नाही एवढं आता आरक्षण घेऊन येतो. फक्त तुम्हाला एक छोटस काम सांगितलंय तेवढं तुम्ही पाठलाय. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्यासमोर, फक्त वाटा लावाय. एवढं कळकळीनं सांगून जर तेव्हा नाही आला, जो आपला नाही तिकीट होत नाही. कारण तुमचा नाही आशीर्वाद आहे. फक्त मुंबईला आशीर्वाद द्यायला सगळे मराठी ज्याला काम आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. हाल होते, मी दिसणार नाही तुम्हाला, नका दिसू देऊ. आवाज येईल तिथून ऐका. कारण हे विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहे तिथून ऐका म्हणतो. गावकरी तुम्हाला विचारणार आहेत. काही हुशार झाले, काही सांगत 30, काही म्हणतात 15 आणि लय मोठे निघा त्या कागळ. ते म्हणतात नंबर द्या, ते म्हणतात जाताना घ्या पोरं. त्यांच्या माध्यमातून